स्लीप डिस्क झाली म्हणजे ऑपरेशन करावं लागतं का? नमस्कार, मी डॉक्टर पुष्कराज बसवंत बिराजदार, न्यूरोसर्जन, अपोलो न्यूरो केअर व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल इथे लातूर येथे कार्यान्वित आहे. स्लीप डिस्क म्हणजे मणक्याची गादी सरकून मस्तकावर दबाव येणे. यामुळे पेशंटला कंबरदुखी, पायात मुंग्या येणे, हातापायाची कमजोरी जाणवणे, जळजळ होणे असं त्रास होऊ शकतो. सर्वात मोठा गैरसमज काय की स्लीप डिस्क झाली की ऑपरेशन लागतं असं आपल्याला कोणतरी सांगतं, पण सत्य हे नाहीये. सत्य काय आहे? 80 ते 90% लोक औषधं, प्रॉपर फिजिओथेरपीचे व्यायाम, मणक्याचे व्यायाम, प्रॉपर मेडिसिन्स हे जर घेतलं 100% लोक बरे होतात. पण सर्जरी लागते कधी? सर्जरी फक्त तेव्हाच लागते ज्यावेळेस पेशंटच्या पायाची हाताची ताकद कमी होत असेल, लघवी संडासवरचं कंट्रोल कमी होत असेल, वेदना इतके असह्य की कोणत्याच औषधांना आराम मिळत नसेल, त्याच वेळेस त्या पेशंटला ऑपरेशनची गरज लागू शकते. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये प्रगतीमुळे स्पाइन सर्जरी, मणक्याचं ऑपरेशन हे खूप सुरक्षित आणि अचूक झालेलं आहे. 100% पेशंटला आराम मिळू शकतो. त्यामुळं योग्य ते उपचारासाठी अपोलो न्यूरो केअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मला भेट घ्यावी. धन्यवाद.